शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांचा संभ्रम अखेर दूर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी श्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे. केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे 56 लाख पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निश्चित प्रकारे जमा व्हायला 30 तारखेनंतर सुरुवात होईल. शेतकऱ्यांना करण्यात आलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचं आता शेतकऱ्यांकडून थेट आरोप होताना पाहायला मिळत आहेत. कारण की पहिल्या टप्प्यात आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी देखील जाहीर करण्यात आली, मात्र त्यातली काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांना अर्धवट मिळालेली आहे, अशा पद्धतीचे आरोप आहेत ते सुरू झालेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कृषी मंत्री दत्तामामा भरणे की निश्चित प्रकारे ही कर्जमाफी फसवी वगैरे म्हणणं किंवा आरोप करणं हे चुकीचं आहे. कारण का आपण म्हटलं त्याप्रमाणे 2 लाखाच्या आतल्या जे शेतकरी राज्यातले यांना आपण सर्वांना ही संपूर्ण कर्जमाफी देतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा या बँकेमध्ये शेतकऱ्याचं कर्ज जादा असेल आणि रक्कम बँकेची आपल्या कर्जमाफीची रक्कम जरी कमी आली असली तरी सुद्धा 100% आम्ही यापूर्वीच त्या राष्ट्रीयकृत बँकेला सांगितलेलं आहे. आणि तेवढी रक्कम आमच्या दृष्टिकोन एकच आहे की जी शासन रक्कम 2 लाखाच्या आतल्या रक्कम शासनाच्या वतीनं त्या बँकेत जमा केली जाईल, त्यानंतर वरची रक्कम किती त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करू नये, त्याला नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घ्यायला तो पात्र ठरेल. त्यामुळे असं फसवी रक्कम वगैरे करणं हे म्हणणं हे चुकीचं आहे. माझ्या शेतकरी बांधवांना एक सांगायचंय की निश्चित प्रकारे ही कर्जमाफी फसवी वगैरे म्हणणं किंवा आरोप करणं हे चुकीचं आहे. कारण का आपण म्हटलं त्याप्रमाणे 2 लाखाच्या आतल्या जे शेतकरी राज्यातले यांना आपण सर्वांना ही संपूर्ण कर्जमाफी देतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा या बँकेमध्ये शेतकऱ्याचं कर्ज जादा असेल आणि रक्कम बँकेची आपल्या कर्जमाफीची रक्कम जरी कमी आली असली तरी सुद्धा 100% आम्ही यापूर्वीच त्या राष्ट्रीयकृत बँकेला सांगितलेलं आहे. आणि तेवढी रक्कम आमच्या दृष्टिकोन एकच आहे की जी शासन रक्कम 2 लाखाच्या आतल्या रक्कम शासनाच्या वतीनं त्या बँकेत जमा केली जाईल, त्यानंतर वरची रक्कम किती त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करू नये, त्याला नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घ्यायला तो पात्र ठरेल. त्यामुळे असं फसवी रक्कम वगैरे करणं हे म्हणणं हे चुकीचं आहे. अजूनही राज्य सरकारच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचंय की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल. आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये गोंधळ होता. धाराशिवमधील उर्वरित कर्जाबाबत आता बँकेनं एक पत्रक जारी केलंय. 46,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये या यादीच्या संदर्भातला जो संभ्रम होता तो आता बँकेनं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ई-केवायसीच्या संदर्भामध्ये ई-केवायसी करायला गेला त्यावेळेस काय झालं, आमच्या गावामध्ये 73 लोकांना कर्जमाफी आली. मुख्यमंत्र्याचे आभार. परंतु केवायसी
लोकांना असं करायला गेल्यानंतर त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर लोकांनी कुणी 80,000 कुणी 90,000 अशी रक्कम त्या यादीमध्ये दिसली. पण काही लोकांनी 50,000 घेतले आणि काही लोकांना जास्त दिसायला लागले आणि काही लोकांना जास्त दिसले तर कमी दिसायला लागली रक्कम. मग ते ह्याचा संभ्रम काय बाबा, वरचे पैसे कुणी भरायचे? आम्ही केवायसी केली तर 90,000च आम्ही झाली केवायसी, वरचे जर आमचे पैसे जर ते पैसे कुणी भरायचे? मग त्याच्यासाठी आम्ही आता बँक ऑफ महाराष्ट्र ईट शाखेचे मॅनेजर आहेत रवी रांजवन साहेब म्हणून, त्यांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब त्यांना केवायसी वगैरे सगळं करू द्या, वरची जी रक्कम आहे ते बँक भरणार आहे, त्याच्यामध्ये व्याजाची रक्कम जी आहे ते बँक भरणार आहे आणि त्यांना असं संभ्रम होऊ देऊ नका आणि त्यांना सांगा की बाबा तुम्ही घाबरून जाऊ नका शेतकरी लोकांना. केवायसीच्या अगोदर त्या लिस्टमध्ये दाखवत होतं 81,175 रुपये आणि केवायसी केल्यानंतर दाखवायला लागलं 95,500. मी जी मूळ रक्कम घेतली होती तेच आणि बँकेत व्याजासकट ते रक्कम 41 पर्यंत